हॅलो, तुम्ही बघू शकता की आज तब्येत बरी नाहीये माझी. सर्दी, खोकला आणि ताप आहे. थंडी अचानकच वाढली आहे ना, त्याच्यामुळे त्रास होतोय आणि सर्दीमुळे तोंडाला चव नाही. तर मी आता बनवत आहे उपीट. तर रवा भाजून घेते. इथं सगळा कांदा वगैरे झालं की तुम्हाला सांगते. शेंगदाणे थोडे तळून घेते, म्हणजे कसं उपीटमध्ये वरण टाकले की असे कुरकुरीत राहतात. ते डायरेक्टली कांद्यामध्ये ह्याच्यामध्ये जर तळले तर ते कुरकुरीत राहत नाही, म्हणून आधी तळून बाजूला काढते आणि मग जिरं मोहरी टाकते. हे फोडणी दिली. आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी करून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि थोडं पाणी इकडं ठेवलेलं आहे. हे बघा, जर परत आपल्याला उपीट थोडं घट्ट वाटलं तर वरण घालायला गरम पाणी ठेवले. त्याच्यामध्ये घालू कोथिंबीर. मला कोथिंबीर खूप 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 आवडते, त्याच्यामुळं मी जास्त घालते. तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही जास्त घातलं तरी चालेल. आणि आता सध्या थंडी आहे, गाजर विकायला येतात मार्केटमध्ये, वाटाणा येतो, तर तेही घातलं तरी उपीट खूप छान होतं. हे बघा आपलं उपीट तयार होत आले. आता ह्याला 1-2 मिनटं झाकून ठेवून वाफ काढून घेऊ उपीटला. हे बघा, आपलं उपीट बनवून झालेलं आहे आणि हे गरम गरमच खाऊन घ्या. थंडी आहे, गरम गरम खाण्यात खूप मजा आहे थंडीमध्ये, सगळ्यालाच माहिती असेल. तर ह्याला मी फोडणी तुपाची दिलेली आहे. तेलाची दिली तरी चालेल, पण तुपाच्या फोडणीने अजून चव चांगली येते. आणि आता थंडी असल्यामुळे बाजारात वाटाणा परत गाजर मिळतं, ते पण टाकलं तरी अजून छान मस्त दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण खूप छान टेस्ट येते. तर नक्कीच बनवून पहा. बाय.